झी 24 तास एक पाऊल पुढे। आता जाऊया यवतमाळमध्ये। यवतमाळ जिल्ह्यातल्या हिवरा संगम मध्ये महाशक्ती एकविरा देवीचं प्राचीन मंदिर आहे। 18 शक्तिपीठांपैकी 8वं शक्तिपीठ असलेलं हे मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या पूस, पैनगंगा आणि शिवनदीच्या संगमा शेजारी असलेलं हे एकविरा देवीचं मंदिर। महाशक्ती एकविरा देवीच्या लाखो भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे। शंकराला शांत करण्यासाठी विष्णूनं सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या देहाचे 18 खंडात विभाजन केले। ते तुकडे जिथे पडले तिथे शक्तिपीठ नावारूपास आले। सती मातेचा उजवा बाहू हिवरा संगम इथे पडला, म्हणून इथल्या मंदिराला 8वं शक्तिपीठ म्हटलं जातं अशी आख्यायिका आहे। देवीच्या मूर्तीसमोर गेल्या 48 वर्षांपासून अखंड नंदादीप तेवतोय। एकविरा आईच्या या मूर्तीबाबत अनेक चमत्कारिक सुरस कथाही प्रसिद्ध आहेत। सतीच्या देहाचे 18 तुकडे केले आणि 18 तुकडे भारतखंडामध्ये या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी हे शक्तिपीठ म्हणून 18 शक्तिपीठ म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झाले आणि त्या ठिकाणी माता स्थित झाली आणि या ठिकाणी मातेचं उजवी बाहू पडले असल्यामुळे हे 8वं शक्तिपीठ या ठिकाणी आहे आणि भक्त या ठिकाणी दुरून दुरून येतात। आंध्र, कर्नाटक, इतर राज्यात, गुजरात, महाराष्ट्रामधून या ठिकाणी भक्त येतात। मुलबाळ होते देवीला असं नवस बोललेला होता, तर त्यांना मुलबाळ झाले त्यांना, मग ते पाया पडण्यासाठी इथे सगळेजण आलेले आहेत। ते तर येता येता त्यांना दर्शनावर घेतलं आणि परत जाऊ लागले। ते तर नदीला पूर आला तेव्हा काही कुठली व्यवस्था नव्हती, गाडी बैल होती तेव्हा, तर ते गाडी बैलाचं थोडंसं चाके झाल्यामुळं पूर आल्यामुळे थोडीशी ती मुलगी इथेच थांबली आणि सगळे निघून गेले। ते त्यांना काहीच माहीत झालं नाही की मुलगी ते थांबली म्हणून। मग ते देवींनी मग हे केलं, पाहिलं, मग ते इथे आणून सोडली त्यांनी। ती दरवर्षी येते देवीला, अशी देवी आमची आहे, जागृत आहे देवी। मंदिरा शेजारच्या त्रिवेणी संगमावरून माहूर गडावरील रेणुका माता, अनुसया माता आणि दत्तगडाचं दर्शन होतं। तेलुगू ग्रंथातही एकविरा आईचा उल्लेख असल्यानं आंध्र प्रदेशातूनही अनेक भक्त दर्शनासाठी हिवरा संगम इथे येत असतात। झी 24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।